हा नताशा, आम्ही आदित्य राजेंना घेऊन बोर्ड मीटिंगसाठी ऑफिसला यायला निघालोय. तू फक्त प्रेझेंटेशन तयार ठेव. सांगितलं ना त्यांना घेऊन येतोय म्हणून. बाय. आदित्य. काय भैया सर? तुम्हाला बोर्ड मीटिंगसाठी आमच्याबरोबर यायचंय. ताबडतोब तयार व्हा. सॉरी भैया सर, आम्हाला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचं. राजे शिर्केंच्या मीटिंगपेक्षा महत्वाचं काय काम आहे भैया सर? आहे. शारदा सदन. पण कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी नीट विचार कर. कारण शाळेत काय ग, काय झालं? पत्र आलंय. पत्र कोणाचं? दादूंचं. काय? बाबांचं पत्र कुठून आलंय साक्षी? माहिती आहे, याच्यावर काहीच लिहिलं नाहीये. ए देऊ मोठा निवास ना. हो. प्रिय देव, माझं हे पत्र मिळता क्षणी तुझी आणि घरातल्या सगळ्यांचीच काय अवस्था होईल ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. कुठे गेला होतात आम्हाला सोडून? आम्ही इथे रोज रडतोय तुमच्या आठवणीत. इतक्या दिवसांनी पत्र पाठवलं. आम्ही सगळे खूप चिडलोय तुमच्यावर. असं असं मक्याच्या, साक्षीच्या, प्रतीक्षाच्या आणि तुझ्या मनातले विचार मला कळताय. पण तुम्ही खरंच माझी काळजी करू नका. मी जिथे कुठे आहे तिथे सुखरूप आहे. खरं तर मी इथे आहे म्हणूनच सुखरूप आहे. मी कधी परत येईन या प्रश्नाचं उत्तर मी खरंच देऊ शकणार नाही. पण मी सुखरूप परत येईन याची खात्री बाळगा. तुम्ही माझी आतुरतेने वाट बघणारच. येईन, लवकरच परत येईन. तुझे दादू. यावर पत्ता नाहीये आणि शिक्काही नाहीये. नक्कीच कोणीतरी असं टाकून गेलं असणार हे पत्र. दादूने असं का केलं असेल? आणि तो जो कोण आहे तो आपल्याला भेटला का नाही? कदाचित बाबांचीच तशी इच्छा असेल. बघ ना, पत्रातल्या मजकुरावरून तरी असंच वाटतंय की आपल्याला ह्यापेक्षा जास्त काही कळू नये असंच बाबांना वाटतंय. काका, मला ना वेगळीच शंका येते. सर विक्रमादित्यने दादूंना पळवलं असेल तर अशी ही निनावी चिठ्ठी टाकून तो आपल्याला फसवण्याचा तर प्रयत्न करत नसेल? देव,
आपण उगाच नको ते शंका काढत बसण्यापेक्षा जरा नीट विचार करूया ना. देव, मला असं वाटतं की हे पत्र आपण इन्स्पेक्टर वागळेंना दाखवूया. ते नक्की यातून काहीतरी मार्ग काढतील. हो, आणि अर्जुनशीही बोलूया, आत्ताच बोलूया. काका, तू कॉलेजला जा, मी देव बरोबर जाते. नाही, नको साक्षी, तू तुझा अभ्यास कर, मी जातो देवसोबत. ठीक आहे. ते चल. चल. काका, बाय. तू कळलं तर लगेच कळवा. लगेच. चल, बाय. बाय. विक्रमादित्य, तुम्ही? आजकाल महालातनं बाहेर पडल्यानंतर आमची पावलं सरळ शाळेकडे वळतात. त्याला आम्ही काय करू? विक्रमादित्य, तुम्ही स्वतः जातीनं शाळेच्या कामकाजात लक्ष घालताय, हे खरं म्हणजे आमचं भाग्यच समजायला हवं. शरद सर, तुम्हाला काय वाटतं? देवयानी पुन्हा या शाळेत शिक्षिका म्हणून येईल? आम्हाला काय वाटतं किंवा तुम्हाला काय वाटतं, हे निकष देवयानीच्या बाबतीत लागू नाही होत. विक्रमादित्य, तुम्हीच फोन करून तिला का नाही विचारत? आम्हाला नाही वाटत आम्ही विचारल्याने काही फायदा होईल. असं नका बोलू. मी देवयानीला खूप जवळून ओळखतो, खूप चांगली आहे ती. DB सरांसारखीच तिची सुद्धा काही ठाम मतं आहेत. पण या शाळेसाठी, या मुलांसाठी तिचा जीव अडकू नये. या शाळेला, या मुलांना तिची खूप गरज आहे, हे तुम्ही तिच्या मनावर बिंबवू शकाल? मुलांनो, आम्हाला सांगा, तुमच्या देवयानीबाई परत शिक्षिका म्हणून या शाळेत शिकवायला येतील तुम्हाला? नक्की येतील? काय आज खूप खुश दिसतेस? बातमी कशी आनंदाची? अगं काय झालंय मलाही सांग, म्हणजे मी तुझ्यासारखं नाचायला लागेल. राज, दादूंचं पत्र आलंय. दादूंच्या बाबतीत असं घडल्यानंतर ते जिथे कुठे असतील तिथे सुखरूप असतील असं माझं मन मला सारखं सांगत होतं. ह्या एकाच आशेवर आम्ही सगळे जगत होतो. आणि आज इतक्या दिवसानंतर दादूंचं पत्र आलंय. त्यात त्यांनी असं म्हटलंय की ते सुखरूप आहेत. राज, पण आता दादू कुठे असतील? राज, तू मला मदत करशील? आपण दोघे मिळून दादूला शोधून काढू. मला खात्री आहे तुझे जर मला सोबत असेल ना तर दादू नक्की सापडतील. साक्षी, खरं तर तुझ्या दादूंना कुठेही शोधायला जायची काहीच गरज नाही. मी मनात आणलं तर आत्ता या क्षणी त्यांना तुझ्यासमोर हजर करू शकतो. करशील ना? राज, काय म्हणते मी? तुझं लक्ष कुठे आहे? नाही, तुझ्या दादूंचाच विचार करत होतो. तुला काय वाटतं, कुठे असतील दादू? दादू कुठे असतील मलाही माहित नाही, पण ज्या अर्थी त्यांची चिठ्ठी आली आहे त्या अर्थी तेही नक्की परत येतील याची मला खात्री वाटते. खरंच असं होईल? हो, माझं मन मला सांगतंय. राज, जर खरंच असं झालं ना तर तू जे मागशील ते मी तुला देईन. दादूंच्या येण्यानं जर तू इतकी खुश होणार असशील तर यापेक्षा वेगळं मला काहीही नकोय. थँक्स राज.
हॅलो, देवयानी आहे का? आपण कोण बोलताय? बाहेर गेले कुठे? आधी आपण कोण बोलताय ते सांगाल का? विक्रमादित्य बोलतो. ओ, तिला एक निरोप द्याल आमचा. तिला म्हणून आज काही करून शाळेत येऊन जा. आम्ही सगळेच, चंदा, शरद सर आणि सगळी मुलं, आम्ही सगळेच जण तिची खूप आतुरतेने वाट बघतोय. ती शाळेत येणार नाही. ओ, का? ऍक्च्युली ती आणि काका आत्ताच बाहेर गेलेत. ती लवकर परत आली तर तिला काही करून शाळेत येऊन जायला सांगा. बाय द वे, आपण कोण बोलताय? साक्षी. अच्छा. तिला सांगा म्हणून किती उशीर झाला तरी चालेल, पण प्लीज शाळेत येऊन जा. आम्ही सगळेजण तिची खूप आतुरतेने वाट बघतोय. खरंच. पण काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? हो विक्रमादित्य, मला खरंच एका प्रश्नाचं उत्तर द्याल? हां? तुम्ही खरंच सुधारलाय का सुधारल्याचं नाटक करताय? साक्षी, आम्हाला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे. म्हणजे तुमचा जर आमच्यावर विश्वासच नसेल तर आमच्या कुठल्याही उत्तराला काहीच अर्थ नाही. चांगलं वागणं एवढंच आमच्या हातात आहे आणि आम्ही तेवढंच करत राहणार. आमचा निरोप नक्की द्या देवयानीला. बाय. एक मिनिट, आमच्या दादूंचं पत्र आलंय. ते घेऊन काका आणि देव इन्स्पेक्टर वागळेंना भेटायला गेलेत. त्यांना यायला खूप उशीर होईल. प्लीज जरा तुम्ही हा निरोप शाळेतल्या मुलांपर्यंत पोहोचवाल? नाही म्हणजे त्यांना वाट बघावी लागणार नाही. यश, बाय. आज केवळ तुमच्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त व्हायला आलाय. इतके दिवस तुझी आई पळत राहिली बेपत्ता नवऱ्याच्या मागे. आज तीच वेळ माझ्यावर यावी हीच अपेक्षा आहे का तुमची? काकू, मला कंटाळा आलाय तुझी फालतू बडबड ऐकून. तुझे दादू कुठे आहेत? त्यांना कोणत्या भयंकर माणसाने पळवून नेलं काही माहित नाही. केवळ एक पत्र आलं म्हणून हे पोलीस स्टेशन मध्ये गेलेत. आता त्या लोकांनी आमच्या ह्यांना काही केलं तर? आणि त्यात तू विक्रमादित्यने विचारतेस तुम्ही सुधारला आहात का म्हणून. मला त्यांना शंकाच वाटते तुझे दादू जिवंत तरी आहेत की नाही ते. बास काकू, आत्ता बोललीस, पुन्हा बोलू नकोस. माझ्यावर ओरडतेस? थोबाड फोडून काढेन. प्रयत्न तर करून बघ, पण एक लक्षात ठेव, या वेळेला तूच काय, दुसरं कुणीही मला अडवू शकणार नाही. राज, तुझं हे वागणं चुकीचं आहे. तुला असं नाही वाटत की तू साक्षीला फसवतोय? अजिबात नाही. तिच्याशी प्रेमाचं नाटक करतोयस. हे नाटक नाही आहे. माझं साक्षीवर मनापासून प्रेम आहे. कुठल्या अधिकारानं तू हे म्हणू शकतोस? सांग ना. मीच सांगतो. तूच तिच्यापासून तिचा आनंद हिरावून घेतलायस. कुठल्या नैतिक अधिकारानं तू तिला हे सांगितलंस की तिचे दादू परत येतील म्हणून? का तिला खोटा आशावाद देतोस? एक गोष्ट विसरू नकोस राज, तू तिचा गुन्हेगार आहेस. हो, आहे मी गुन्हेगार. फक्त तिचाच नाही तर या सगळ्या समाजाचा गुन्हेगार आहे. पण मी गुन्हेगार का झालो याचा कोणी विचार केलाय? बोल ना. मी स्वतः तर हा मार्ग निवडला नव्हता ना. याच समाजाने माझ्यावर ही वेळ आणली होती. मग आता कुठल्या नैतिक अधिकाराने ते मला गुन्हेगार ठरवणार आहेत? तुझा समाजावरचा राग मी समजू शकतो, पण या सगळ्यामध्ये साक्षीचा बळी जातोय असं तुला नाही वाटत? मी आता कुठलाही विचार करण्याच्या पलीकडे गेलेलो आहे. मला एवढंच माहिती आहे की जोपर्यंत माझं खरं रूप साक्षी समोर येत नाही तोपर्यंत मी कोण आहे हे विसरून मला मनापासून जगायचं आहे. साक्षीवर प्रेम करता करता
तिचे बोट पकडून मला मला या जगावर पुन्हा एकदा प्रेम करायला शिकायचंय. बस ह्या पलीकडे मला मला कुठल्याही गोष्टीचा विचारही करायचा नाहीये. पण राज, बस, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. तू जा इथून. बघताय ना, मी पण त्यांचीच वाट बघतोय. त्या एवढ्या का रागवल्या? तू इथे बसून काय करतेस? तू कधी गेलीस खेळायला सगळ्यांबरोबर? अरे काका, जातो.